नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। जावा कोर्टात आम्ही दखल घेणार नाही। इचलकरंजी गावभाग पीआय पोलीसच्या व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्रात खळबळ। इचलकरंजीने नाकारले, पण कराड शहर पोलिसांनी पीडितेची दखल घेत रीतसर गुन्हा केला दाखल। न्यायाची अपेक्षा घेऊन ती जेव्हा आदिशक्ती महासंघाकडे आली तेव्हा तिने तिच्यावरील अन्यायाची सर्व हकीकत सांगितली। तिने सादर केलेले सर्व सबळ पुरावे, कागदपत्रे, व्हिडिओ आम्ही स्वतः पाहिले। कोणताही वैयक्तिक संबंध नसतानाही फक्त आणि फक्त खऱ्या बाजूने उभे राहणे आणि अन्यायाविरुद्ध लढणे हेच आमचे कर्तव्य मानून आदिशक्ती महासंघाच्या माध्यमातून आम्ही या पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला। या न्यायाच्या लढ्यात मी स्वतः अश्विनीताई वेताळ पाटील, माझ्यासोबत शबाना मुल्ला, सविता काशीद, अर्फिया मुल्ला, वैशाली कोरे व आदिशक्ती महासंघाच्या इतर सर्व महिला पदाधिकारी एकत्र आलो। पीडित महिलेची दखल घेत नाहीत म्हणून आम्ही सर्वजण स्वतः त्या पीडित महिलेला सोबत घेऊन न्याय मागण्यासाठी इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गेलो होतो। पण तिथे काय घडले हे संपूर्ण महाराष्ट्राने त्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे। इचलकरंजी पोलिसांनी नकार दिल्यानंतरही आम्ही हार मानली नाही। कायदा आणि खाकीची खरी शान काय असते हे कराड शहर पोलिसांनी दाखवून दिलं। आम्ही पीडितेला घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात गेलो। तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीआय दराडे साहेब यांना सर्व हकीकत, कागदोपत्री सर्व पुरावे दाखवले। त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडितेची बाजू ऐकून घेतली। इचलकरंजी हद्दीतील या प्रकरणात कराड शहर पोलिसांनी तत्परता दाखवत 0 नंबरने FIR नोंदवून घेतला। हा गुन्हा पुढील रीतसर तपासासाठी आणि कारवाईसाठी इचलकरंजी गावभाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। पीडितेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या DYSP राजश्री पाटील मॅडम, PI दराडे साहेब, API अभिजित चौधरी सर, पाटील मॅडम, बैले सर आणि देशपांडे मॅडम या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार आदिशक्ती महासंघाने मानले। आदिशक्ती महासंघाची आक्रमक मागणी। कराड शहर पोलिसांनी 0 नंबरने दाखल केलेल्या FIR नुसार या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी। कोर्टात जावा, आम्ही दखल घेणार नाही असं म्हणत पीडितेला हाकलणाऱ्या इचलकरंजी गावभागाच्या त्या PI वर आणि प्रकरण दाबणाऱ्यांवर कडक प्रशासकीय न्याय कारवाई झालीच पाहिजे। न्याय हा मिळवून घेणारच। अश्विनीताई वेताळ पाटील, आदिशक्ती महासंघ कराड। लोकसंदेश विशेष क्राईम प्रतिनिधी अभिजित शिंदे यांचा स्पेशल रिपोर्ट। इचलकरंजीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आले। माझी मुलगी तर त्याच्या बापापाशी सेफ नाहीये म्हणून मी सांगते, तरी माझी दखल सुद्धा घेण्यात आम्हाला पोलीस स्टेशनमधून बाहेर हाकलून काढतात। मी दुपारी पण आले, तरी पण असं केल्यामुळे मी महिला अध्यक्षांकडे गेले आणि त्यांचंही केले, त्यांना पण घेऊन आले, तरी पण सुद्धा माझी काही दखल इथं घेणं झाले त्यांनी। आणि मी हजर करा म्हणते, माझी मुलगी मला बघायला दिलेली नाही। दुपारपासून मी बोलते, मोठमोठे राजकारणातले लोक घेऊन इथं येऊन पोलीस स्टेशनला आम्हाला गपगार करतात आणि आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढते। हो, कुठला न्याय आहे? तुम्हाला न्याय सांगा। मुलीबरोबर काय केलं? मुलीबरोबर मी सांगते की तो दारू पितोय, त्याची नजर नाही चांगली, तो माझ्या मुलीला बॅड टच करतोय, मी बघितलंय। मी त्याची आहे, तो तिचा बाप आहे, मान्य मला, पण बॅड टच गुड टच हे पण मला माहित आहे। माझी मुलगी लहान आहे आणि तो एरिया तिथला सेफ नाही आहे, माझी मुलगी तिथं सेफ नाही आहे मला माहित आहे। आणि तरी सुद्धा हे लोक दखल घेणं झालेत आणि मला 2 वेळा 3 वेळा आणि महिलांना घेऊन आले, तरी सुद्धा स्टेशनच्या बाहेर काढायला लागलेत। अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, जाऊन डायरेक्ट तुम्ही करा ना कोर्टात दाखल, कोर्टात दाखल करा। तुम्ही काय घेणार नाही दखल? नाही करून घेणार आम्ही दखल। तो बॅड टच करतोय मुलीला, मी तुम्हाला सांगायचं। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।